धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरले आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना चांगलाच जोर धरला असून अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात चांगली संतापाची लाट उसळलेली आहे। कारण ओमराजे निंबाळकर हे नाव सर्वसामान्य जनतेच्या ओठावरचं नाव होतं, पण ओमराजे निंबाळकर हे नाव फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी चांगलं जोडलं गेलेलं होतं। 2006 मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर संपूर्ण कुटुंब मोठ्या संकटात सापडलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंना राजकारणात संधी दिली। 2009 मध्ये पहिल्यांदाच आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला चांगलाच वेग आला। शिवसैनिकाचं म्हणणं आहे की ज्या पक्षाने आणि ज्या नेतृत्वाने ओमराजेंना मोठं केलं त्याच पक्षाशी साथ सोडणं आता हे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळण्यासारखं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिवच्या जनतेने त्यांचा विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला, पण फुटल्यानंतर ही मशालीच्या चिन्हावर विश्वास ठेवून लाखो मताधिक्याने त्यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आज जर ते पक्ष बदलत असतील तर अनेकांना हा निर्णय धक्का देणारा वाटत आहे। तर दुसरीकडे काही जणांचं म्हणणं आहे की आता राजकारणात प्रत्येक नेता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेत आहे। सत्तेत राहिल्यास निधी मिळतो, विकासाचं काम करता येतात आणि मतदारसंघाला फायदा होतो। त्यामुळे ओमराजेंनी जर असा निर्णय घेतला तर त्यामागे काही राजकीय गणित असू शकतात। पण विरोधकांचा सवाल आता वेगळाच आहे। जर विकासासाठीच पक्ष बदलायचा असेल तर मग निवडणुकीच्या वेळी निष्ठा, विचार आणि भूमिका याबद्दल दिलेलं भाषण काय करत होती, हा सवाल आता कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहे। शिवसैनिकांच्या भावना काय होत्या, ज्यांनी विश्वास ठेवून मतदान केलं त्यांना काय उत्तर द्यायचं, असे अनेक प्रश्न आता जनतेसमोर आहे। याच कारणावर सोशल मीडियावर सध्या ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे। काही जण त्यांना गद्दार बनत आहे तर काही जण अजूनही अधिकृत भूमिकेची वाट पाहत आहे। महत्त्वाचं म्हणजे ओमराजे निंबाळकर हे नाव सर्वसामान्य जनतेच्या ओठावरचं नाव आहे आणि शेवटी निर्णय मात्र त्यांचा असेल। आजपर्यंत ओमराजे निंबाळकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, त्यामुळे चर्चांनी आणखी खतपाणी मिळत आहे। 20 जून रोजी ते आपली भूमिका जाहीर करण्यात असल्याची चर्चा होत आहे। त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरं चांगलीच मिळू शकतात। मात्र एक गोष्ट या ठिकाणी नक्की आणि स्पष्ट होते, धाराशिवच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर यांचा पुढचा निर्णय मोठा राजकीय भूकंप घडू शकतो। मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय, ओमराजे निंबाळकर खरोखरच शिंदे गटात जाणार आहे का, की हा सर्व राजकीय दबाव आणि अफवांचा खेळ आहे? कमेंटमध्ये तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया द्या। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।